पंढरपूरचं नाव बदलून पंढरपूरच्या ऐवजी धुळपूर ठेवायला पाहिजे की जे इथे तथाकथित पुढारी आहेत या सगळ्यांचं लक्ष याच्याकडे पंढरपूरच्या नागरिकाच्या आरोग्याकडे अजिबात नाही की दिल्लीपेक्षा पंढरपूरचं प्रदूषण ह्या केवळ धुळीमुळे जास्त झालेलं आहे। आज पंढरपूरकरांनी उद्या मतदान करताना अतिशय चिकित्सकपणे आणि जे सरकार जनतेसाठी आहे अशाच लोकांना मतदान करावं। नमस्कार, एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या आपण इंदिरा गांधी चौक म्हणजेच सरगम चौक या रेल्वे उड्डाण पुलाखाली उभा आहोत। या पुलावर पंढरपूर नगरपालिकेने ग्रीन सिटी क्लीन सिटी हे ब्रीदवाक्य घेऊन एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि या संदेश देण्यासाठी नगरपालिकेने लाखो रुपये खर्च केलेत। मात्र या ब्रीदवाक्याचं कुठंतरी चांगला मेसेज गेलाय का, तर सध्या पंढरपूरच्या या सरगम उड्डाण पुलाखाली रोज हजारो वाहनं जातात आणि याची धूळ मोठ्या प्रमाणात उडताना आपण पाहतोय। त्यामुळं या धुळीचा आणि खड्ड्याचा पंढरपूर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सामना करतात आणि याच भागात खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत। आत्ताच एक मोठा अपघात होता वाचलेला आहे। त्यामुळं पंढरपूर नगरपालिकेने केलेला लाखो रुपये खर्च कशा पद्धतीने केला आणि त्याचा परिणाम काय झाला हे आज आपण जनतेकडून जाणून घेऊयात। दादा, काय या खड्ड्याबद्दल धुळीबद्दल बोलू शकताय? पंढरपूरचं नाव बदलून पंढरपूरच्या ऐवजी धुळपूर ठेवायला पाहिजे। संपूर्ण भारतामध्ये दिल्लीचं प्रदूषण सगळ्यात जास्त आहे, पण मी तर असं म्हणेन की दिल्लीपेक्षा पंढरपूरचं प्रदूषण ह्या केवळ धुळीमुळे जास्त झालेलं आहे। पंढरपुरामध्ये सगळीकडे धुळीचं साम्राज्य आहे की नगरपालिकेचं जवळजवळ 200 कोटी रुपयाचं बजेट आहे आणि एवढ्या मोठ्या बजेटची नगरपालिका 4.5 वर्ष झालं याच्यावर प्रशासक आहे, सरकार आहे आणि बाकीचे इथले तथाकथित पुढारी आहेत या सगळ्यांचं लक्ष याच्याकडे पंढरपूरच्या नागरिकाच्या आरोग्याकडे अजिबात नाही आणि पंढरपूरचे बहुतांश नागरिक ते सर्दी, खोकला, पडसं आणि छातीच्या फुफ्फुसाच्या विकारांना आजारी पडायला लागलेत। म्हणजे डॉक्टरांचं यांचं संगनमत आहे का काय अशी शंका यायला आता मोठा वाव आहे। त्याच्यामुळं आज पंढरपूरकरांनी उद्या मतदान करताना अतिशय चिकित्सकपणे आणि जे सरकार जनतेसाठी आहे अशाच लोकांना मतदान करावं एवढी मी या न्यूजच्या वतीनं आपल्या सगळ्यांना मी विनंती करतोय। जनतेने धूळमुक्त असणारं सरकार, धूळमुक्त करणारं सरकार यांनाच मतदान करावं असा मेसेज आता आपल्याला जनतेकडून देण्यात येत आहे। कॅमेरामन ऋषिकेश नंद्रेसह जाकीर नगर।